नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी सौरभ पिसाळ। आज काय करणार आहोत आपण जिओग्राफीच्या टेस्टचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत। टेस्ट क्रमांक 4 मोफत टेस्ट सिरीज क्रमांक 4 त्या जिओग्राफी या विषयाचे आपण काय करणार आहोत विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 71 बघा। प्रश्न क्रमांक 71 मध्ये खिंडी दिल्या होत्या आणि त्याच्या जोड्या लावा असं विचारलं होतं। कोठे जोडतात असं विचारलं होतं। कधी कधी तुम्हाला कुठल्या राज्यात कुठली खिंड आहे असाही प्रश्न विचारू शकतात। तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा हे बनिहाल, याचा उत्तर पर्याय योग्य पर्याय क्रमांक आहे 4। ठीक आहे, आता बघा बनिहाल खिंड कुठे आहे बघा, जम्मू काश्मीर आणि श्रीनगरला जोडते बनिहाल खिंड। ठीक आहे, बनिहाल खिंड काय करते, जम्मू काश्मीर आणि श्रीनगरला जोडते। बारलाच्या मनाली आणि लेहला जोडते। बोमडीला अरुणाचल प्रदेश आणि लासाला जोडते। दिहांग मनाली आणि लेहला जोडते। झोजिला, आता हा फेवरेट आहे बरं का, झोजिला बऱ्याच वेळा विचारतात राज्यसेवेमध्ये पण हा प्रश्न विचारतात बऱ्याचदा। श्रीनगर आणि कारगिल व लेहला जोडतं, दोन्हीला जोडतं। ठीक आहे, लक्षात घ्या। हे पुन्हा रोहतांग आपल्याला माहिती आहे सगळ्यांना फेवरेट, कुठं गेला रोहतांगला फिरून आलो, कुल्लू मनाली फिरून आलो। ठीक आहे, स्पिती व्हॅलीला होतो मी आठवड्यावर। तुमचे मित्र सांगतात ना जे आता IT वगैरे जॉबला आहेत आणि तुम्ही तिकडंच, आपण सगळेजण या ठिकाणी काय करतोय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, आपल्याला सांगतात मी इकडे फिरलो तिकडे फिरलो। हे रोहतांग त्यांचं फेवरेट आणि आपलंही फेवरेट आहे, लक्षात घ्या। आयोगाचं पण फेवरेट आहे। ठीक आहे, लिपुलेख बघा उत्तराखंडमध्ये आहे। लिपुलेख गल्लत करू नका, उत्तराखंडमध्ये आहे लिपुलेख आणि उत्तराखंड आणि तिबेटला जोडते। अत्यंत महत्त्वाचं आहे हे लिपुलेख, लक्षात ठेवा। लिपुलेख उत्तराखंड आणि कशाला जोडते, तिबेटला जोडते। ठीक आहे, आणि खारदुंगला लेह आणि सियाचीनला जोडते। अशा प्रकारे काही ठिकाणी या ठिकाणी काही महत्त्वाच्या खिंडी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता प्रश्न क्रमांक 72 कडे वळूयात आपण। 72वा प्रश्न काय होता, हा थोडा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन विचारला होता। तुम्ही कशा प्रकारे मॅप वाचता त्या संदर्भात हा प्रश्न होता। तर सर्वांना माहिती आहे डॉक्टर त्रिवार्तानी हवामानाचे विभाग महाराष्ट्रात 3 विभाग दिलेले आहेत। तर त्या 3 विभाग कोणते यावरच स्टेटमेंट होतं। बघा प्रश्न काय आहे, संपूर्ण विदर्भामध्ये उष्णकटिबंधीय सवाना आणि उष्ण प्रकारचे हवामान आढळते, म्हणजे काय AW सिंपल। दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय AM आणि तिसऱ्यामध्ये काय BSHW। आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे AM कुठं सापडतं, AW कुठं सापडतं आणि BSH कुठं सापडतं। आता यातलं स्टेटमेंट 2 जे आहे त्या स्टेटमेंट 2 मध्ये काय केलेलं आहे फक्त बघा, पश्चिम घाटाच्या पूर्व भागात दिलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याच जणांनी गफलत केलेली आहे। पश्चिम घाट, आता हा पश्चिम घाट आहे इथं असा आणि याच्या पूर्व भागात, मग पूर्व भाग इकडं आला तुमचा, हा साईड, ह्या साईडमध्ये सापडतं का, ते नाही सापडत। पश्चिम घाटाच्याच पश्चिम भागात, म्हणजे हे बघा हा, एक मिनिट, ह्या ठिकाणी हा पश्चिम घाट आहे आणि याच्या हा पूर्व भाग आहे पश्चिम घाटाचा, बघा हे दर्शवतोय मी। तर ह्या भागात काय करतं ते AM प्रकारचं हवामान सापडतं। म्हणून स्टेटमेंट 2 जे आहे, स्टेटमेंट 2 क्रमांकाचं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे। 1 बरोबर दिलेलं आहे आणि 3 सुद्धा बरोबर दिलेलं आहे। तिसरं काय, शुष्क कोरडा उष्णकटिबंधीय हवामान कुठं सापडतं दिलेलं आहे, तर नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर। आता बघा नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर मॅपमध्ये तुम्ही बघू शकता। हे बघा हे नंदुरबार जवळपास, हे पूर्ण नंदुरबारमध्ये आहे। हो का, हे अहमदनगर हे का, हे पूर्ण अहमदनगरमध्ये BSH आहे आणि पुन्हा बघा हे सोलापूर, पूर्ण सोलापूर आहे। फक्त या सोलापूरचा इकडचा आग्नेय कोपरा जो आहे, नंदुरबारचा या ठिकाणचा भाग थोडासा आणि अहमदनगरचा हा वायव्य कोपरा, ह्या 3 गोष्टी सोडून पूर्णपणे अहमदनगर, अहमदनगर, नंदुरबार आणि सोलापूरमध्ये BSH प्रकारचं हवामान सापडते। लक्षात घ्या, मॅप बघा तुम्हाला लक्षात येऊन जातं कुठं आहे आणि स्टेटमेंट जरी वाचले पुस्तकामध्ये तरी कळेल। आता हे सौदी सरांच्या पुस्तकातून मॅप घेतलेला आहे आपण, तर ह्या मॅपच्या खालीच लगेच त्यांनी 4 ओळी दिल्या, ते कुठलं हवामान कुठल्या भागात सापडतं। साधारणतः लक्षात घ्या, कोकण किनारपट्टीचे रायगड असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या पश्चिम भागामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान सापडतंय, उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून। ठीक आहे, ट्रॉपिकल मान्सून नावाचं प्रकारचं हवामान सापडतं। ठीक आहे, आणि पुन्हा बघा हे BSH कुठं सापडतं बघा, BSH आत्ता आपण बघितलं। ठीक आहे, आता पर्जन्यछायेचा प्रदेश तुम्हाला माहिती आहे ना, पर्जन्यछायेचा प्रदेश कुठला आहे, तर पर्जन्यछायेचा प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसतो पूर्ण, तर त्याच्यामध्ये साधारणतः BSH हा हवामान सापडतं। अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि राहिलेले पूर्ण भागामध्ये कुठल्या प्रकारचं उष्णकटिबंधीय सवाना सापडतं, लक्षात ठेवा। अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। थोडंसं दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपण
पश्चिमच्या जागी पूर्व केलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, औष्णिक विद्युत केंद्र पारस, फेकरी, कोराडी आणि उरण सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहीत आहेत, तरी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, हा प्रश्न टाकलेला आहे. बघा, पारस कुठं आहे? पारस अकोल्याला आहे. फेकरी भुसावळला आहे. ठीक आहे. कोराडी कुठं आहे? कोराडी आणि खापरखेडा नागपूरला आहे. ठीक आहे. आणि उरण कुठं आहे? तर तुमचं उरण हे रायगडमध्ये आहे. ठीक आहे. उरण रायगडमध्ये आहे. ठीक आहे. अशा प्रकारे काय दिलं बघा, सगळ्यात मोठा कुठं आहे बघा, 1330 मेगावॅट कॅपॅसिटीचा तुर्बे आहे, लक्षात ठेवा. आणि हे टाटाचा आहे तुर्बे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. 2 नंबर कोराडी आहे. आणि 2 नंबर ॲक्च्युली चंद्रपूर आणि बल्लारपूर ह्या दोन्हीची एकत्रित कॅपॅसिटी मला वाटतं 1800 समथिंग काहीतरी आहे. तर हे येतं 2 नंबरला. पण स्पेसिफिकली जर तुम्हाला विचारलं गेलं तर कोराडीची 1100 मेगावॅट आहे, ते 2 नंबरला येतं. आणि 3 नंबरला काय येतं, 2 नंबरचं लक्षात ठेवा. 3 नंबरचं आता दोन्हीपैकी जर कॅपॅसिटी सेपरेट केली तर यापैकी कोणतंही येऊ शकतं, ते या ठिकाणी आपल्याला ज्ञात नाही आहे. ठीक आहे. बघा, हे बघून घ्या. सगळ्यांना या ठिकाणी एक्सप्रेशन सगळे औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी दिलेत. सोपा प्रश्न होता, स्ट्रेट फॉरवर्ड. बऱ्याच जणांना आता हे काही जणांना तोंडपाठ झालेले आहेत ह्या गोष्टी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा होता बघा, प्रश्न क्रमांक 74. महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या टक्केवारीनुसार उत्तराचा क्रम लावा. आता भाषावर लोकसंख्या बघा, जनगणना 2011ची आहे, त्यानुसार भाषावर लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. आता आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे, आपण मराठी महाराष्ट्र म्हणल्यास मी मराठी संपला, आपल्याला गर्व आहे त्याचा. मराठी भाषिक टक्केवारी किती आहे? साधारणतः 68.93% मराठी भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. आता बघा, पुन्हा 2 नंबरला कुठले लोक बोलतात? हिंदी. किती लोक बोलतात? 12.88%. हे सगळे आपले विदर्भामधले जे 11 जिल्हे आहेत ना, 11 जिल्ह्यापैकी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हिंदी बोलण्याचं प्रमाण जास्त आहे. का? त्यात मध्य प्रदेशमधून बरेच लोक त्या ठिकाणी स्थलांतर होतात आणि ते त्यांची डे टू डे लँग्वेज झालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी हिंदी बोलण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि 3 नंबरला बघा उर्दू, 4 नंबरला गुजराती. आता तुम्हाला प्रश्न विचारताना वरच्या 2 विचारल्या नाहीत, आता खालच्या 6-7 पैकी विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता बघा, त्याच्यानंतर काय, उर्दू आहे आणि गुजराती आहे. आता भिल्ली आणि खानदेशी ह्या 2 या ठिकाणी सोडल्या आहेत, आणि तेलुगू आणि कन्नडी. अशा प्रकारे लक्षात द्या. सगळ्यात जास्त 3 नंबरला कुठला? उर्दू बोलतात, नंतर गुजराती लोक आहेत. ठीक आहे. आणि नंतर शेवटला कानडी बोलतात आणि तेलुगू त्याच्या वर. अशा प्रकारे या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं होतं. आणि याचं पर्याय क्रमांक 3 असं उत्तर आहे 74व्या प्रश्नाचं. ठीक आहे. आता पुढे हे बघा, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, विद्युत प्रकल्प आपण दाखवलेले आहेत. कधी कधी तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे जलविद्युत प्रकल्पाचा क्रम लावा, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा, पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा. तर ह्यावेळी तुम्ही हे मॅप बघणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी एकलहरे, नाशिक, पारस, अकोला, फेकरी. ठीक आहे. इथं भुसावळ, जळगाव. ठीक आहे. पुन्हा बघा, खापरखेडा, नागपूर, कोराडी, नागपूर. आता हे कोराडी प्रकल्प नागपूर शहरामध्येच आहे बरं का. पुन्हा कुठला? हे बघा, हे परळी औष्णिक विद्युत केंद्र. ठीक आहे. दुर्गापूर, बल्लारपूर. अशा प्रकारे लक्षात ठेवा. ह्याचा जर क्रम आला तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर लक्षात घ्या, इकडे हे दुर्गापूर, बल्लारपूर ह्या दोन्हीपैकी एक देतील, खापरखेडा, पारस यापैकी एक देतील. अशा प्रकारे तुम्हाला देऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 75. बाललिंग गुणोत्तराच्या संदर्भातला प्रश्न होता आणि लोकसंख्या हा टॉपिक फिक्स आहे. जॉग्राफीमध्ये विचारतात, इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्या हा टॉपिक विचारतात. तर या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 75 बघा, बाललिंग गुणोत्तर. तर या बाललिंग गुणोत्तरानुसार काय केलेलं आहे, जिल्ह्यांचा उत्तरता क्रम लावायला दिला आहे. हा मिक्स्ड टाईप ऑफ क्वेश्चन आहे. मिक्स्ड म्हणजे कसा, तर सुरुवातीचे 5 आणि शेवटचे 5 जिल्हे, त्यातले 2-2 जिल्हे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला काय माहीत असणं अपेक्षित आहे, तर शेवटचे 5 आणि सुरुवातीचे 5 जिल्हे माहीत असणं अपेक्षित आहे. पहा, पहिले 5 जिल्हे कुठले आहेत? पालघर. पालघरमध्ये सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर आहे, ते 967 आहे. आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये आहे 961, गोंदियामध्ये आहे 856, चंद्रपूरमध्ये आहे 953 आणि भंडारामध्ये आहे 950. तर हे अशा प्रकारे या ठिकाणी सर्व आहेत. आता बघा, हा पालघर इकडं जर सोडला कोकणातला, तर हे 4च्या 4 पूर्व विदर्भामध्ये येतात किंवा विदर्भामध्ये मोडतात. तर आपण बघितलं होतं साधारणपणे बाललिंग गुणोत्तर सर्वात जास्त पहिले 5 महाराष्ट्रातले जिल्हे. आता बघा, दुसरे 5 जिल्हे कोणते आहेत बघा, म्हणजे शेवटचे 5 कोणते आहेत? सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर बीडमध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
हा बीड, हा जळगाव, पुन्हा हा नगर, पुन्हा औरंगाबाद आणि कोल्हापूर, ठीक आहे। अशा प्रकारे हे आहेत। सर्वात कमी कशात आहे? बीडमध्ये, लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आपण हे अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी घेतलं होतं आणि वरचं काय घेतलं होतं आपण? चंद्रपूर आणि पालघर। चंद्रपूर आणि काय घेतलं होतं आपण? पालघर घेतलं होतं, ठीक आहे। हे पालघर, ठीक आहे। तर क्रम काय मग? पालघर, चंद्रपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर। हे बघा शेवटचे 5 मध्ये सगळ्यात शेवटचा हा बीड आहे, सगळ्यात शेवटचा। पुन्हा हा जळगाव आहे, पुन्हा अहमदनगर आहे, पुन्हा औरंगाबाद आहे आणि पुन्हा कोल्हापूर आहे। म्हणजे हे इकडून उतरत्या क्रमात आहेत। 463 कोल्हापूरचं जास्त आहे। वाचताना लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल गडबड करू शकतात पोरं या दोन्हीमध्ये, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक काय? 76 आहे। काय 76? महाराष्ट्रात आढळणारी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम लावा। पुन्हा हा क्रमाचा प्रश्न विचारलेला आहे। आता बघा, हे अभयारण्य या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। कुठले कुठले अभयारण्य दिले आहेत? चिखलदरा, अनेर, नवेगाव, देवळगाव, रहकुरी आणि फणसाड, ठीक आहे। आता हे 4 अभयारण्य तुम्हाला दिलेत। याचा उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक 4। बघा आपल्याला माहिती आहे नवेगाव कुठं आहे? गोंदियामध्ये आहे। चिखलदरा अमरावती, चिखलदरा ठिकाणी कुठलं आहे? ढाकणा कोळकाज मेळघाट प्रकल्प आहे, जो आपल्याला माहिती आहे अमरावती आणि कुठल्या धारणी तालुक्यामध्ये आहे, ठीक आहे। अमरावतीच्या चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये आहे, ठीक आहे। हे चिखलदरा एकदम फेमस आहे बरं का, चिखलदरा लक्षात ठेवा। चिखलदरा काय काय आहे? आता बघा, चिखलदरा तुमचा अमरावती विभागातला सर्वात उत्तरेकडचा तालुका कुठला आहे? चिखलदरा आहे, ठीक आहे। पुन्हा चिखलदरा या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, ठीक आहे। चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे। पुढे प्रश्न आहेच, थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा। चिखलदरा खूप इंटरेस्टिंग आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा चिखलदराच्या संदर्भात, ठीक आहे। आता अनेर माहिती आहे तुम्हाला, धुळेमध्ये आहे, ठीक आहे। आता देवळगाव रेकुरी हे काळवीट अभयारण्य आहे आणि ते नगरमध्ये आहे, हे सर्वांना आपल्याला माहीत आहे। आता अनेर, आता धुळे आणि नगर, आता ह्या दोन्हीपैकी कोणतं नेमकं आपण पूर्वेकडे घ्यायचं आणि कोणतं पश्चिमेकडे घ्यायचं हे तुम्हाला तेव्हाच लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही मॅप व्यवस्थित पाहिला असेल। तर मॅपमध्ये व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे की धुळेचं जे आहे ते थोडंसं पूर्वेकडे आहे आणि देवळगाव रेकुरी हे जे काळवीट अभयारण्य आहे ते थोडंसं अनेरच्या पश्चिमेला आहे, ठीक आहे। आपण मॅप पण पाहूयात। आता बघा, फणसाड पक्षी अभयारण्य आपल्याला माहिती आहे रायगडला आहे। आता हे कर्नाळा आणि नरनाळा ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन बऱ्याच लोकांना होतं। तर मी कसं लक्षात ठेवलं होतं? कर्नाळा कुठं आहे? पनवेलला आहे ना, आणि पनवेल रायगडमध्ये आपल्याला माहिती आहे। कर्नाळा काय कसं लक्षात ठेवलं तर कप, ठीक आहे, कप, कर्नाळा, पनवेल, अशा प्रकारे मी लक्षात ठेवलं होतं। तुम्हीही बघा तुम्हाला कशा प्रकारे लक्षात ठेवायचे, पण कसं आहे मी अशा प्रकारे लक्षात ठेवलं होतं। कर्नाळा, पनवेल, कप, नरनाळा, मग अकोला। तुंगारेश्वर पक्षी अभयारण्य कुठं आहे? पालघरला आहे, टिपेश्वर यवतमाळला आहे। आता आपण थोडासा मॅप बघूयात, मॅपमध्ये आपण व्यवस्थित दिलेलं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, हा तुम्हाला प्रश्न विचारला होता, नवेगाव बघा ह्या गोंदियामध्ये आहे, या ठिकाणी हा झाला तुमचा सगळ्यात पूर्वेकडचा। पुन्हा विचारला होता तुम्हाला चिखलदरा, हे बघा हे अमरावतीमध्ये सगळ्यात उत्तरेकडचा, मी आता बोललो ना हे सगळ्यात उत्तरेकडचं टोक इथं येतं बघा, हे अमरावतीमधलं हे चिखलदरा। या ठिकाणी काय तुमचा मेळघाट आहे, बरोबर, मेळघाट आहे, ठीक आहे। पुन्हा बघितला तुम्ही, आता हे अनेर इथं आहे आणि हे रेकुरी या ठिकाणी आहे बघा, हे बघा आहे याच्या पश्चिमेला आहे, त्याच्यामुळं रेकुरी आपल्याला आधी घ्यायला लागलं, नंतर घ्यायला लागलं आणि अनेर आपण आधी घेतलेला आहे, ठीक आहे। आता मी नरनाळा सांगितलं होतं बघा, हे चिखलदराच्या बाजूला जिथं नरनाळा आहे, हे बघा हे नरनाळा, ठीक आहे, इकडं। आणि पुन्हा कर्नाळा कुठं सांगितलं तुम्हाला? कप, रायगड, हे बघा हे कर्नाळा पनवेलमध्ये। अशा प्रकारे लक्षात ठेवा, हे थोडंसं मॅपमध्ये बघून घ्या, काही प्रश्न कन्फ्युजिंग येऊ शकतात, ठीक आहे। हे बघा तानसा या ठिकाणी माहीत आहे आपल्याला, ठीक आहे। बाकीचे बघून घ्या, सोपंच होतं, आपण बाकीचे काय विचारलेले नाहीत, ठीक आहे। काय झालं? ठीक आहे, आता पुढचा प्रश्न क्रमांक बघा 77वा। महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी पुढीलपैकी कोणते घटक वापरले जातात? सर्वसाधारण कॉमन क्वेश्चन आहे। तापमान वगैरे हे प्राकृतिक विभागाचा यांचा काही संबंध नाही, ठीक आहे। पर्जन्य, मृदा
ह्या गोष्टीचा आणि प्राकृतिक विभाग ठरवण्यासाठी म्हणजे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी पाऊस हे आपल्याला पावसावरून कळत नाही किंवा मृदेवरून, मृदेच्या आकारावरून, मृदेच्या कुठल्या प्रकारची मृद आहे त्याच्यावरून प्राकृतिक विभाग कळू शकत नाही. तर ठीक आहे, यातलं उत्तर आहे उत्तराची दिशा. बघा 3 कुठल्या आहेत? उंची, उठा, उत्तराची दिशा. हा तुमचा PYQ आहे. हा तुमचा PYQ क्वेश्चन आहे म्हणून या ठिकाणी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 78 काय सांगते? जिल्हा आणि त्यातल्या डोंगर आणि टेकड्या ह्या संदर्भातचा हा प्रश्न होता. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. जरी तुम्हाला पाठ असेल, बऱ्याच जणांना हे पाठ असतं, बरेच लोक हे पाठ करतात आणि ठीक आहे, त्यात काय वाईट नाही. तुम्हाला सिलेक्टिव्हली असं पाठ करायचे आहेत काही गोष्टी तर तुम्ही पाठ करू शकता. समजून पाठ करणं गरजेचं आहे. नुसतंच रट्टा मारून उपयोग नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. पेपरमध्ये तुम्ही रट्टा मारले डायरेक्ट असं तुम्हाला असं आठवतं, हे ते कन्फ्युजन होतं. समजून घेऊन रट्टा मारला तर ठीक आहे, आपली परीक्षेचं स्वरूपच तसं आहे, रट्टा मारावाच लागतो काही गोष्टींचा. ठीक आहे, गरमसूर डोंगर. आता गरमसूर डोंगर कुठे आहे बघा? नागपूरमध्ये. नागपूरमधले महत्त्वाचे कुठले आहेत? गरमसूर, पिलकापूर, आंबागड, ठीक आहे, आणि जांबगड. ठीक आहे, आता हे आता हे च वाले हे बरेचसे डोंगर आहेत, ते बरेचसे कन्फ्युजिंग आहेत. या ठिकाणी मी एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे बघा. चिकोडी कुठं आहे? कोल्हापूरला आहे. ठीक आहे, चिकोडी कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. आणि चिरोडी हे अमरावतीमध्ये. ठीक आहे, अमरावतीमध्ये गाविलगड नावाचे टेकडे आहेत. आपल्याला माहिती आहे, असा डायरेक्ट प्रश्न विचारला होता की एक स्टेटमेंट आलं होतं मागच्या परीक्षेमध्ये की उत्तरेला सातपुडा पर्वताच्या पश्चिम भागात गाविलगड टेकडे आहेत. सातपुडा पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड टेकडे आहेत. स्टेटमेंट बरोबर होतं ते. सातपुडा पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड टेकडे आहेत, फेमस टेकडे आहेत, लक्षात ठेवा, अमरावतीमध्ये. ठीक आहे, चिकोडी कोल्हापूर, अमरावतीमध्ये चिरोडी, चंद्रपूरमध्ये चिमूर आणि मूल. तर मी ह्या दोन्हीला कसं एकत्रित लक्षात ठेवलं होतं? चिमूल अशा प्रकारे मी लक्षात ठेवलं होतं. ठीक आहे, हे मूलच्या जागी पुन्हा काय करतं? र लावायचं फक्त. अशा प्रकारे मी लक्षात ठेवलं होतं. चंद्रपूरमध्ये चिमूर आहे, चिकोडी कोल्हापूरमध्ये आहे, चिरोडी अमरावती, चिमूर चंद्रपूर, गडचिरोली नावातच चिरोली आहे त्याच्यामुळे हे चिरोली इकडे येतं. आणि गोंदियामध्ये चिंचगड येतं. हे अशा प्रकारे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे आहेत. बाकीचे मग तुम्ही बुक्समधून बघून घ्या, तुम्हाला जे महत्त्वाचे वाटतात. आडवा डोंगर कुठं आहे, बामनोली कुठं आहे, आगशिवाचा डोंगर कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकातून व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक मॅपमध्ये बघा. माहितीमधून वाचण्यापेक्षा मॅपमधून बघा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 79 बघा. 79 काय होता? जोड्या लावायचा होता. थंड हवेचे ठिकाण आणि जोड्या लाव. महाराष्ट्रामधले थंड हवेचे ठिकाण आणि त्याची जोड्या. आपल्याला माहिती आहे महाबळेश्वर, पाचगणी हे सगळ्यांचं फेवरेट आहे. हां, ठीक आहे, बोर झाले की आपण काय म्हणतो? पुण्यात अभ्यास करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे, आज मला डीम फील होते, चला फिरायला जाऊ. निघाले महाबळेश्वरला, निघाले लोणावळ्याला. ठीक आहे, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, काश्मीर, गोवा आणि बेंगलोरला. ठीक आहे, ते आपल्याला माहीत आहे. कोल्हापूरचा पन्हाळा आहे, अमरावतीचं चिखलदरा आलं का पुन्हा एकदा? या ठिकाणी चिखलदरा, मी तुम्हाला सांगितलं होतं चिखलदरा हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नागपूरमधलं रामटेक सुद्धा काय बघा, हे थंड हवेचं ठिकाण आहे. रामटेक काय आहे? नागपूरमधला सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे रामटेक. ठीक आहे, आणि बघा पुन्हा पुण्यामध्ये लोणावळा, खंडाळा आता सांगितलं मी. औरंगाबादमध्ये म्हैसमाळ आहे. ठीक आहे, नंदुरबारमध्ये तोरणमाळ आहे. पेपरमध्ये तोरणामाळ झालेलं आहे, सगळ्यांनी तिथं करेक्शन करून घ्या. हे काय आहे? तोरणमाळ आहे. नंदुरबारमधलं काय? तोरणमाळ अशा प्रकारे ते ठिकाण आहे. पुन्हा सिंधुदुर्गमध्ये आंबोली आहे आणि रायगडमध्ये माथेरान आहे आणि पालघरमध्ये जवर. या ठिकाणी हे तुमचे काय थंड हवेची ठिकाणी आहेत. तर हे सगळी थंड हवेची ठिकाणी पाहून घ्या, एकदा या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. आता पुढचा बघा प्रश्न क्रमांक 80. हे साधारणतः स्टेट वन लाइनर क्वेश्चन होता. पुणे आणि नाशिक महामार्गाचा क्रमांक विचारला होता. पुणे नाशिक महामार्गाचा क्रमांक 50 आहे, त्याचा बदललेला नवीन क्रमांक 60 आहे. तर राष्ट्रीय महामार्गावर मागच्या कंबाईनमध्ये प्रश्न विचारला होता. ठीक आहे, बघून घ्या. मागच्या वेळेसचा प्रश्न हा होता, बहुतेक मला जसं आठवते तसं NH7 आणि सर्वात मोठ्या लांबीचा काहीतरी महामार्ग विचारता. ठीक आहे, तर ठीक आहे, या ठिकाणी बघा मुंबई नाशिक आग्रा हा महामार्ग आहे, NH3 आहे हा, त्याचे नवीन क्रमांक 60 आणि 160 आहे. ठीक आहे, पुणे बेंगलोर बघा, पुणे बेंगलोर आता हे सगळ्यांना माहिती आहे जवळपास. हे मुंबई, पुणे, बेंगलोर आणि चेन्नई अशा प्रकारचा हा महामार्ग आहे. ह्याला NH4 असं नाव आहे. NH4 आपल्या पुण्यात इथून जातो ना तिकडं, त्याचा नवीन क्रमांक आहे 48. ठीक आहे, हजिरा, सुरत, धुळे, नागपूर आणि कोलकाता हे बघा, हा NH6 आहे, नवीन नाव याचं 53 आहे. आणि वाराणसी, नागपूर, हैदराबाद, बेंगलोर हा NH7 आहे आणि हा बघा नवीन क्रमांक 44. तर हे दोन्ही महामार्ग कुठं? नागपूर या शहरामध्ये जोडतात एकमेकाला. ठीक आहे, या नागपूर शहरातून जातात दोन्ही.
ठीक आहे, या ठिकाणी. आता बघा राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात पुणे जिल्ह्यामध्ये काय सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि सर्वात जास्त वाहतुकीचा महामार्ग कुठला आहे, NH4 आहे. ठीक आहे, त्यानंतर मुंबई दिल्लीचा क्रमांक लागतो. ठीक आहे, आता राष्ट्रीय महामार्ग माहिती आहे आपल्याला, भारतातील प्रमुख राज्ये शहरांच्या मार्गे जोडले जातात, त्याला काय म्हणतो आपण, राष्ट्रीय महामार्ग म्हणतो. आणि राज्यातील काही जिल्ह्याची ठिकाणे असतील आपण विशिष्ट मार्गाने जोडतो, त्याला राज्य महामार्ग म्हणतो. ठीक आहे, हा डायरेक्ट डी टाईप क्वेश्चन होता, तुम्हाला माहीतच पाहिजे होता. प्रश्न क्रमांक 81 बघा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक नायट्रोजन, सगळ्यांना हा पाठच आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 82 बघा, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 14% भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शहरीकरणामध्ये जवळपास कितीचा फरक आहे, 14%चा फरक आहे. महाराष्ट्राचं शहरीकरण बघा 45.2 आहे आणि भारताचं किती आहे बघा 31.2, यातला दोन्हीतला फरक साधारणतः 14% आहे, बघून घ्या. ठीक आहे, सोपा क्वेश्चन होता, म्हणजे शहरीकरणाच्या बाबतीतला प्रश्न होता. साधारणतः हा डेटा पाठ असतो मुलांना, नसेल पाठ तर या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 83 बघा, अयोग्य जोडी लावा. आता अयोग्य जोडी ओळखा म्हटले. ठीक आहे, अयोग्य जोडी कुठल्या यातली, तर पहिलीच एक जोडी आहे बिहार जमशेदपूर. तर जमशेदपूर कुठे आहे मित्रांनो, जमशेदपूर झारखंड या ठिकाणी आहे, लोहपोलाद कारखाने आणि या ठिकाणी हे दिलेलं आहे. ओडिशामध्ये कुठला आहे तुमचा, रूरकेला आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर, छत्तीसगडमध्ये भिलाई. आता हे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पण हा महत्त्वाचा टॉपिक आहे, कुठला लोहपोलाद कारखाना कुठल्या 5 इयर प्लॅनमध्ये तयार झाला, आपण हे तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, पहिल्यांदा काय झालं, भिलाई झालता, भीर रज दुई अशा प्रकारे मी लक्षात ठेवलं होतं, भिलाई झालता सुरुवातीला. ठीक आहे, भीर रज दुई. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 84, जिप्समच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं बघा, लक्षात घ्या. भारतामध्ये सर्वात जास्त खनिजांचं उत्पादन किंवा खनिजाचे साठे उत्पादन म्हणा कुठले, सर्वसाधारणपणे तुम्ही राजस्थान लक्षात ठेवा, राजस्थानमध्ये सर्वसाधारणपणे जास्त खनिज सापडतात आणि तिकडे त्याचं उत्पादन होतं. आता पर्याय क्रमांक आहे 2, काय त्याचं उत्तर, राजस्थान. ठीक आहे, राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, जिप्सम बघा, जिप्समला काय म्हणतो आपण साधारणतः, कॅल्शियम सल्फेट. जिप्समचा काय, कॅल्शियम सल्फेट. त्याचा नॉर्मल फॉर्म्युला CuSO4 आपण कॅल्शियम सल्फेटला असं म्हणतो. आणि हे ठिकाणी कशा प्रकारे सापडते, कशा रूपात सापडते, CaSO4.2H2O. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये विचारलं तर विचारू शकतात, जोड्या लावामध्ये एखाद्या खनिज आणि त्यांचे फॉर्म्युले विचारू शकतात, लक्षात ठेवा. हे CaSO4.2H2O जिप्सम आहे. जिप्सम काय चांगल्या प्रकारचं जमीन सुधारक आहे. चोपन जमिनीची सुधारणा आणि पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त अशा प्रकारे हे जिप्सम आहे. आता जिप्सम काय करता माहिती आहे का, साधारणतः 1 एकरमध्ये काहीतरी 100-150 किलो काहीतरी जिप्सम टाकायचं 54 जमिनीवर. मग त्याचं काय होतं, 54 जमिनीची सुपीकता जिप्सम वाढवतं. ठीक आहे, आता प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये पण जिप्सम असतं, खडूमध्ये पण जिप्सम असतं. ठीक आहे, जिप्समचे अनेक उपयोग आहेत, लक्षात घ्या. आणि विशेष उपयोग काय तर 54 जमिनीची पोत वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो जिप्सम. आता 54 जमीन, महाराष्ट्रामध्ये 54 जमीन म्हणतात. ठीक आहे, तसेच वेगवेगळे नाव बघा, खाऱ्या जमिनीचे कुठल्या राज्यामध्ये कुठले आहेत, एकदा नीट करून ठेवा, त्यावरही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता टॉप उत्पादक राज्य बघा कुठले आहेत जिप्समचे, राजस्थानमधला कुठला, बिकानेर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साठे उत्पादन होतं जिप्समचं. त्यानंतर तमिळनाडू आणि त्यानंतर गुजरात, अशा प्रकारे हे उत्पादक राज्य आहेत आणि सर्वात जास्त साठे राजस्थानमध्येच आहेत. आणि तुम्हाला मी आता काय एक हिंट काय सांगितले लक्षात ठेवण्यासाठी, की राजस्थानमधले देशातलं सर्वात जास्त खनिज उत्पादन होतं. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे आपला हा, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न बघा काय आहे, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. इंदिरा पॉईंट हे त्याचं उत्तर आहे. चुकवण्यासाठी इंदिरा आर्क दिलं आहे, सर्वसाधारणपणे हे कोणाचं चुकत नाही, सोपा प्रश्न टाकला होता. अंदमान निकोबार बेटामध्ये हे इंदिरा पॉईंट आहे. आता बघा, अंदमान निकोबार बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतो. स्पेसिफिकली अंदमान निकोबार जरी नाही दिलं तरी तुम्हाला यातली बेटे देतात आणि ते उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा अशा प्रकारे विचारू शकतात. तर बघा, सर्वात उत्तरेला काय आहे तुमचं, कोको चॅनल आहे. सर्वात उत्तरेला काय माहिती आहे का, कोको. तुम्ही हे मॅपमध्ये बघितलं ना तर तुम्हाला लक्षात येईल सर्वसाधारणपणे की कोको चॅनल सर्वात वर आहे. ठीक आहे, त्यानंतर उत्तर अंदमान आहे, मध्य अंदमान आहे, त्यानंतर दक्षिण अंदमान आहे. ठीक आहे, आता दक्षिण अंदमानमध्ये असलेले 3 हॅवलॉक, रॉस आयलंडची नाव आपण बघितले ना, बदलले होते. ठीक आहे, नील आयलँड, हॅवलॉक आयलँड आणि रॉस आयलँड ह्यांची 3 नावं बदलली होती. तर यामध्ये पण क्रम लक्षात ठेवा, रॉस सगळ्यात बहुतेक खालच्या बाजूला येतो. रॉस मी कशा लक्षात ठेवतो, रॉस आणि बोस अशा प्रकारे रॉस. नील आयलँड जो आहे तो नील काय झाला, नील शहीद झाला.
शहीद झाला अशा प्रकारे लक्षात ठेवलं आणि मग राहिलेला आपला आहेच ठीक आहे स्वराजद्वीप, स्वराजद्वीप ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी लक्षात ठेवलं होतं. तुम्ही पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे दक्षिण अंदमानच्या नंतर बघा डंकन पॅसेज येतो. डंकन पॅसेज खालीलपैकी कोणत्या दोन बेटांच्या मध्ये येतो किंवा द्वीपसमूहाच्या मध्ये येतो असं बेटांच्या मध्ये येतो असा प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान ह्या दोन्हीच्या मध्ये काय आहे तुमचा डंकन पॅसेज आहे. आता 10 डिग्री चॅनल कशाच्या कोणत्या दोन गोष्टीच्या मध्ये आहे बघा लिटल अंदमान आणि कार निकोबार या दोन्हीच्या मध्ये काय आहे तुमचं 10 डिग्री चॅनल आहे. आणि त्यानंतर कार निकोबार आणि लिटल निकोबार हे सोम्ब्रेरो चॅनल आहे या ठिकाणी दोन्हीच्या मध्ये ठीक आहे. आता हा प्रश्न इतका डीप किचकट प्रश्न कंबाईनला विचारण्याची शक्यता थोडीशी कमीच आहे ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा हे विचारू शकतात मात्र डंकन पॅसेज विचारू शकते किंवा 10 डिग्री चॅनल तुम्हाला विचारू शकतात. अशा प्रकारे पुन्हा लिटल निकोबार आहे, पुन्हा ग्रेट निकोबार आहे आणि नंतर शेवटला इंदिरा पॉईंट या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे ठीक आहे. आणि सर्वात उंच शिखर अंदमान निकोबारमधले कुठलं आहे सॅडल शिखर आहे ठीक आहे. या ठिकाणी आता हे आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपलं 15 क्वेश्चन्सचं भूगोलचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे ठीक आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच टेलिग्राम चॅनलवर आमच्या तिथं कमेंट सेक्शन आपण ओपन करतो लाईव्ह सेक्शनच्या वेळेस तिथेही विचारू शकता. तिथं आपला अकॅडमीचा नंबर आहे, नंबरवर संपर्क करा ठीक आहे. आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. तत्पूर्वी भरारी अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.